मुंबई आम्ही या महाराष्ट्राला मिळू देत ना. एका मराठी माणसानंच मराठी माणसाच्या जीवावर पुन्हा एकदा घात केला, विश्वासघात केला. पण या घाव जिवारी लागला मराठी माणसाचा. पण गप्प बसून कसं चालणार? हे अपमानाचा तर बदला घ्यावा लागणार आहे. बदला घेण्यासाठी म्हणून एका मोर्चाची आखणी झाली. तो मोर्चा मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटनवर नेणार होता मोर्चा. का लागला घाव जिवारी, करावं या शत्रूवर स्वारी. 18 पगड मराठा आली, मराठ्याचं वादळी वार, शिवबाचा आल शिलेदार, समाजवाद्यांचं उपकार, दिली स्वराज्याची हुंकार. निघाला मोर्चा, घोषणा देत होता, लाठी खाएंगे लेकिन मुंबई लाएंगे, लाठी खाएंगे लेकिन मुंबई लाएंगे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला पाहिजे. घोषणा देत होती, ऊर्जा वाहत होती, घोषणा देत होती, ऊर्जा वाहत होती. ऐन वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड आठवतो, जनरल डायर आठवतो. तीच गत झाली या मोर्चाची. वरून आदेश निघाला, मोर्चाच्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार झाला. मोर्चा आणि चळवळीच्या दरम्यान 107 जणांचं बलिदान गेले. मायबाप मुंबईला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून. त्यावेळेला त्या दिल्लीच्या तख्ताला असं वाटलं की मराठी माणसं राख झाली, स्मशान झाली. हे काय या राखेतून उठत नाहीत. पण त्या येण्याला कुठं माहित होतं, राख झालेलं मराठी मन सुद्धा पुन्हा ज्वालामुखी करायला महाराष्ट्राचे शाहीर जिवंत होते. सगळ्या शाहिरांनी ती चळवळ आपल्या हातामध्ये घेतली. सगळ्या शाहिरांनी ती चळवळ आपल्या हातामध्ये घेतली. घर घर वस्ती माणूस माणूस उमरा पिंजून काढला. निघाले ते शाहीर. कोण होते शाहीर? शाहीर आत्माराम पाटील आले, शाहीर गवाणकर आले, शाहीर गायकवाड आले, शाहीर पिराजी सरनाईक आले, शाहीर अमर शेख आले, वामनदादा कर्नाल आले आणि मानाचा तुरा म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. या सगळ्यांनी ती चळवळ आपल्या हातामध्ये घेतली. घर घर वस्ती माणूस माणूस पिंजून काढलं. एवढं जंग पछाडलं मायबाप, एवढं जंग पछाडलं. दिल्लीच्या तख्ताला शाहिरांच्या पायावर झुकावं लागलं आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र आपल्या पदरात पडलं.